परभणी शहरासह जिल्हाभरात गेल्या 2 आठवड्यांपासून वार्षिक सरासरीपेक्षा 125 ते 150 मिलीमीटर पावसाची तूट पाहायला मिळाली आहे। अशा संकटांचा सामना करत असलेला बळीराजा आता तापमानामध्ये वाढीचा सामना करतोय। परभणीत 31 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नाझीर खान यांनी। यात गेल्या 2 आठवड्यापासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे। खरं पाहायला गेलं तर वार्षिक सरासरीपेक्षा तब्बल 150 मिलीमीटर पावसाची तूट यंदाच्या मोसमामध्ये नोंद करण्यात आलेली आहे। 550 मिलीमीटर पेक्षा अधिक सरासरी पाऊस प्रत्येक वर्षी होत होता, मात्र यंदा केवळ 437 मिलीमीटर पाऊस अद्यापर्यंत झालेला आहे। तर दुसरीकडे खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। परभणीत आज तापमान 31 अंश इतका रेकॉर्ड नोंद करण्यात आलेला आहे आणि परिणामी आपण पाहतोय पिकांवर मोठ्या प्रमाणावर त्याचा फटका बसलेला आहे। कापसाच्या प्लॉटवरती आपण आहोत। जमिनीमध्ये अशा प्रकारे भेगा पडल्याचा आपण या ठिकाणी आपल्याला दिसून येते। खरं तर गेल्या 2 आठवड्यापासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे। सहसा या मोसमामध्ये कापसाला बोंड लागण्याची स्थिती असते, मात्र अद्यापही फुलोरा स्थितीमध्ये कापूस आहे। मोठ्या प्रमाणावर पावसानं विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेले आहे। पुढचे काही दिवस आणखीन पाऊस होणार नाही, असा 4 आठवडे पाऊस होणार नाही असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। त्यामुळं शेतकरी अडचणीत आलेले आहे। पिकांची वाढ या ठिकाणी खुंटलेली आहे। यंदा उत्पन्नामध्ये मोठी घट होईल असा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत। एकीकडे पावसानं ओढ घेतलेली आहे, तापमानात वाढ झालेली आहे आणि परिणामी जे पिकं हातातोंडाशी येणार आहे त्याच्यामध्ये आता मोठी घट खरं तर उत्पन्नामध्ये होणार आहे। त्यामुळे शेतकरी चौही बाजूनं यावर्षी संकटात आहे। परभणी जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या 100 ते 150 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी त्रस्त होते। तर दुसरीकडे आता तापमानात प्रचंड वाढ झाल्याने सुद्धा शेती पिकांचं नुकसान होण्याचा त्यांचा अंदाज आहे। त्यामुळे एकूणच चौही बाजूने शेतकरी सध्या अडचणीत आहे। या हवामान विभागाचा अंदाज जर खरा ठरला तर मात्र भीषण परिस्थिती परभणीत निर्माण होण्याची शक्यता आहे। तुर्तास शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिलेल्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, NDTV मराठी, परभणी।